ना माझ्या घरचे वेड्यासारखे आम्हाला शोधत होते। अस्वस्थ झाले होते, घाबरले होते, पॅनिक झाले होते। का माहितीये? गेले 2 दिवस मी आणि माझी मुलगी पिहू बेपत्ता होतो। हो ना दद्दो बाबा? दोन दिवस माझ्या घरच्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला असेल, केला ना तुम्ही? पण कोणाला शोधतो आपण? जी व्यक्ती हरवलेली असते, पण जी व्यक्ती किडनॅप झालेली असते त्याचं काय? काय बोलतीये सानू? अविनाश, आम्हाला किडनॅप केलं होतं। काय? गेले 2 दिवस मी आणि माझी मुलगी पिहू एका अंधाऱ्या बंद कोठडीत होतो। आम्हाला डांबून ठेवलं होतं। मला आणि माझ्या मुलीला त्या अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवलं होतं। आणि हे कोणी डांबलं होतं माहितीये का? तुमच्या या दद्दो बाबांनी। असं कसं होऊ शकतं? हो हो, हाच तो माणूस ज्याला आपण देव मानतो, त्याची फोटो फ्रेम आपण देवारात ठेवून त्याची पूजा करतो, आपल्या प्रत्येक खोलीत ठेवतो, भिंतीवर लावतो, दिवस रात्र उठता बसता ज्याचं नाव जपतो। घेता ना तुम्ही त्याचं नाव? दद्दो बाबा की जय, दद्दो बाबा की जय। त्या माणसाने मला आणि माझ्या लहान मुलीला कोंडून ठेवलं होतं, डांबून ठेवलं होतं। का माहितीये? कारण आम्हाला त्याचा खरा चेहरा कळला होता। तुम्हाला सांगू का, तुमच्यासारखी मीही फसले होते। कारण घरात खूप अडचणी होत्या, खूप प्रॉब्लेम्स होते। आम्हाला कोणीतरी येऊन सांगितलं की दद्दो बाबासारखी एक व्यक्ती आहे जी तुमची मदत करेल। काय ना, जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं तेव्हा आपल्याला कोणाचा तरी आधार हवा असतो। आम्हाला वाटलेलं हे सिद्ध पुरुष आमच्या घरी येतील, ते आम्हाला मार्ग दाखवतील, म्हणून आम्ही त्यांना खूप आदराने आमच्या घरी बोलवलं जेवायला। पण या माणसाने माझ्याच घरात येऊन, माझ्याच स्वयंपाकघरात माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला। मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला। शी! काहीही बोलते हा? सानू बस! प्लीज वाटेल ते बोलू नकोस। आणि काय करू अविनाश? गप्प बसून राहू? उद्या आणखीन एक बाई या नराधमाची शिकार होणार आहे हे माहित असून सुद्धा मी गप्प बसू? का? मला किती त्रास होतोय ना हे माझं मला माहितीये। ज्याच्याकडून शोषण झालंय त्या व्यक्तीबद्दल काही न बोलणं म्हणजे त्याची ताकद वाढवण्यासारखं आहे अविनाश। त्यामुळे मी बोलणार। या नीच माणसाबद्दल खरं काय ते लोकांना कळलंच पाहिजे। मला सांगा, अजून किती दिवस बायकांनी भीतीत जगायचं? किती दिवस गप्प राहायचं? का नाही बोलणार मी? त्या दिवशी माझ्या घरात जे घडलं ना, त्यानंतर मी सावध झाले। माझी भीती संपली। या बाबाच्या अंधश्रद्धेची झापडं जी माझ्या डोळ्यावर होती ना, ती गळून पडली।
नंतर मी विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की हा अनेक बायकांशी असंच वागत असेल. संकट दूर करण्याच्या नावाखाली त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मी तुमचे प्रॉब्लेम्स दूर करतो असं सांगून तुम्हाला स्पर्श करतो. आणि आपल्याला काय वाटतं की बाबांची आपल्यावर कृपा दृष्टी आहे. भास्कर, प्लीज भास्कर, लोक भडकतायत. मग भडकू दे अविनाश. मला हवाय त्यांच्यातला तो राग. उद्या जेव्हा ह्यांच्यावर वेळ येईल तेव्हा ह्यांना कळेल की मी काय म्हणते. तुम्ही ज्याला देव मानून ज्याच्या पायावर डोकं ठेवता ना, तो तुमच्याच घरच्या बायकांना वासनेने बघतो. तुमच्या मुलींना वाईट नजरेने बघतो. त्यांचं शोषण करतो. किती जणींना माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला एकटं भेटा असं सांगितलंय. तसंही तो त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये एकीलाच बोलवतो. एकीलाच परवानगी आहे त्याच्या केबिनमध्ये येण्याची. का? दोनदा गेले मी त्याच्या ऑफिसमध्ये. या तुमच्या बाबाच्या. फक्त बायकाच दिसतात असं का? किती जणींना माझं ऐकलं नाही तर वाईट होईल तुमचं असं म्हणून घाबरवलंय. किती जणींना तुमच्यावर संकट येईल म्हणून त्याचा घाणेरडा स्पर्श केला. बघितलं अविनाश, सगळ्यांना सत्य माहिती आहे पण सगळ्या घाबरून आहेत म्हणून काहीच बोलत नाहीये. पण लक्षात घ्या, आपली हीच भीती या माणसाची ताकद आहे. हीच भीती आपल्याला विकतो आणि बक्कळ पैसे कमवतो. अहो, लोकांच्या दुःखाचा बाजार मांडला या व्यक्तीने. आपल्या भाबड्या श्रद्धेच्या बदल्यात यांनी काय दिलं? जादूचे प्रयोग, हात चालाकी, हवेत राख उडवणं. असे पाण्याचे दिवे लावून चमत्कार करून कोणी दिव्य पुरुष होत नाही. आणि ऐका ना, हा माणूस कोणी दिव्य पुरुष, संत, देव माणूस, देवरूप हा कोणी नाहीये. हा पापाचा चेहरा आहे. आणि आज ह्याचा मुखवटा मी फाडल्याशिवाय राहणार नाही. आणि आज या दत्तोबाबाचा वासनांध, व्यभिचारी, विकृत चेहरा मी जगासमोर आणणारच. हो बाई, अहो काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का? आणि तुम्ही सगळे काय बघतायत? ही बाई आपल्या बाबांचा अपमान करते. मारा हिला. नाही 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 नाही, प्लीज मी प्लीज असं करू नका. ऐका, थांबा.
नमस्कार, मी प्रोफेसर कानविंदे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सदस्य. माझं कामच आहे समाजातील किड्यांसारखे पसरणारे आणि समाजाला पोखरणाऱ्या अंधश्रद्धेला मुळापासून नष्ट करणे. आणि मी आज ह्याच हेतूने इथे आलो आहे. हा स्वतःला तुमचा आध्यात्मिक गुरु म्हणवणारा दद्दो बाबा एक नंबरचा खोटारडा आणि ढोंगी आहे. सामान्य नागरिकांना फसवणे, त्यांच्याकडून पैसा उकळणं, महिलांचा फायदा घेणं हे याचं अध्यात्माच्या नावाखाली चाललेलं काम. थोड्या वेळापूर्वी अनुप्रिया पाटकर जे काही बोलल्या त्यातला शब्द न शब्द खरा आहे. हा बाबा चमत्कार करतो आणि तुम्हाला भुलवतो, पण प्रत्यक्षात ही सगळी हातचलाखी आहे. हे कुणीही करू शकतो, मी सुद्धा. ए चल मागे हो. चल मागे. कायदा हातात घ्यायचा नाही, समजलं काय? आधीच तुमच्या कार्यकर्त्यांनी यांना मारहाण केली आहे, त्यामुळे मानव हक्क संस्थेचे लोक संतापलेत. आता हा बाबा कशी हातचलाखी करतो हे मी तुम्हाला दाखवतो. माझा हात आता रिकामा आहे. आता मी हात बंद करतो. हे पहा, ह्याला म्हणतात हातचलाखी. आता मी जशी हातचलाखी केली तसे कोणताही माणूस प्रॅक्टिसने हातचलाखी करू शकतो. अशीच हातचलाखी अनुप्रिया पाटकर तुमच्या समोर करून दाखवतील. आता या जादूच्या मागचं सत्य सांगते मी तुम्हाला. जादू फक्त हातचलाखी. हे बघा, ही पुडी काढली मी. माझ्या पदरात मी ही पुडी लपवली होती. दिसते तुम्हाला? हेच या बाबांनी केलं. ह्याच्या आधी फक्त प्रॅक्टिस लागते, जी कानविंदे सरांनी माझ्याकडनं करून घेतली होती. या बाबाकडे बघा. पूर्ण बायांचा शर्ट घालतो, असं हात फिरून प्रॅक्टिसने ती पुडी अशी निघते. आणि तुम्हाला वाटतं काय, अरे वा बाबांनी केलं. आता मी तुम्हाला एक पुढचा प्रयोग दाखवते.
काही झालेलं नाहीये मला. एक पदार्थ लावून ठेवलाय मी ह्याच्यावर. लहानपणी आपल्याला विज्ञानात हे शिकवलं जातं. हा पदार्थ लावल्यामुळे आगीची धग माझ्या हातापर्यंत पोहोचत नाही. बघायचंय तुम्हाला? हे आधीच लावून ठेवलं होतं मी, त्यामुळे माझ्या हाताला काहीही झालेलं नाहीये. तुमचे चमत्कार हे आणि अशा अनेक प्रयोगाची माहिती तुम्हाला आजकाल इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तुम्हाला सगळ्यांना ही हातचालाकी जादू वाटते का? कारण तुमचा या बाबावर विश्वास आहे, श्रद्धा आहे. सगळं खोटं आहे. हा तुमचा बाबा ढोंगी आहे. शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, या समाजात हे असे काही लोक आहेत ज्यांना माझी कीर्ती बघवतच नाही. म्हणूनच ते अशी माझी खोटी बदनामी करतायत. त्यांना तुम्ही सुखी संकटमुक्त झालेलं बघायचंच नाहीये. महत्वाचं म्हणजे त्यांना तुम्ही आनंदी झालेलं बघायचं नाहीये. माझ्यामुळे तुमची दुःख जर का दूर झाली तर आपलं दुकानच बंद होईल अशी भीती त्यांना वाटते. हे असे 2-4 चमत्कार करून दाखवले म्हणून सिद्धी प्राप्त होते की काय? त्यासाठी ज्ञान असावं लागतं, अगाध सिद्धी असावी लागते, आणि ती माझ्याकडे आहे. काय बोलतो कायस तू? बायकांना मळण्याची आणि कुटुंबाची भीती घालून त्यांची अब्रू लुटणं, ही सिद्धी आहे तुझी? काय रे, काय आता गप्प कायस? बोल ना. आणि तुम्ही गप्प का बसलाय? बोला ना, बोला काहीतरी. तुम्ही गप्प आहात तरी मला माहिती आहे की या माणसाने तुम्हाला त्रास दिलाय. तुम्ही घाबरलात म्हणून तुम्ही बोलत नाही आहात. तुम्ही घाबरलात, हरकत नाही. तुम्हाला बोलता येत नाहीये, हरकत नाही. पण आज मी बोलते ना, असं समजा की तुमची भीती माझ्या रूपी आवाज म्हणून आज उभी राहिली. मला फक्त तुमची साथ हवी आहे. आपण सगळे एकत्र आलो ना, तर बाबा आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही. मला तुमची भीती कळते. झालं असेल तुमच्या बरोबर वाईट, पण त्यात तुमची काहीच चूक नाहीये. आणि मला या बायकांच्या नवऱ्यांना पण सांगायचंय, या मूर्ख ढोंगी बाबाच्या नादी लागून त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या बायकांना त्याच्या ऑफिसमध्ये पाठवू नका. जरा डोळे उघडा, स्वतःचं डोकं चालवा. प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी जेव्हा या ढोंगी बाबाचा खरा चेहरा बघाल ना, तेव्हा तुम्हाला पटेल की मला काय म्हणायचंय ते. मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी दाखवायचंय.
बघा. ही एकच क्लिप आहे पेनड्राईव्ह मध्ये. पाहिलत का भक्तगण हो, पाहिलत? अहो मी एक साधू माणूस आहे, माझं एक कुटुंब आहे, माझं माझ्या पत्नीवर आणि माझ्या मुलांवर अतिशय प्रेम आहे. या समाजाच्या भल्यासाठीच मी जन्म घेतलेला आहे. पण काही समाजकंटक लोक माझ्या विरुद्ध कट रचत आहेत.